दिल के टुकड़े हजार हुए, कोई यहाँ गिरा कोई वहाँ गिरा. अरे 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 काय हे लेका दिल के तुकडे हजार व्हायला झालं काय तुला? आणि दूध कुठे रे? सगळा फियास्को झालाय. म्हणजे बाटल्या फुटल्या. शाबास, म्हणजे दुधाची बोंब. अरे केंद्रावरती मस्तानी भेटली काय परत तुला? सांगतो काय, सगळा फियास्को झालाय. म्हणजे काय? मस्तान नाही, हिडिंबा भेटली. हिडिंबा. हिडिंबा? हो, हिडिंबा. हे असं फेंदरलेलं नाक, बटबटीत डोळे, पुढे आलेले दात. असू दे असू दे, मग तुझे दिल के तुकडे हजार होणार. चल मी निघतोय. दिल के तुकडे हजार. अरे 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 नको रे नको, एवढा जीवाला लावून घेऊस नको. तळमळ बा जा ना, तुझे शिष्य वाट पाहत असतील. चाललंय ना म्हणजे. काय थांब. काय? हा तुझा अपयशी गॉगल तुला परत. नेहमी सारखा गजर बंद करू नकोस. चल उठ. दूध कोण आणणार आहे? तुझ्या त्या जनसेवेबाई घरात दुधाची बोंबाबोंब आहे. हे बघ बंडा, वाटल्यास मी 3 वर ही खोली झाडतो, पण दूध केंद्राचं नाव काढू नकोस. अरे पण का? मला मळमळत आहे. मळमळतंय? अरे बापरे, अरे बायकांना मळमळतं ते ऐकलं होतं मी. तुला काय झालं मळमळायला? खोदून खोदून काहीतरी विचारू नकोस. काय झालं? मला उलटी होईल त्या हिडिंब्याला बघून. हिडिंबा? अरे ते हिडिंब्याच्या भीमावर सोड. चल दूध आण. बंड्या, मी काल दूध आणलं होतं, आज दूध आणायची तुझी पाळी आहे, तू जा दूध आण. असू दे, पण काल मी तुला रात्री काय बजावलं होतं? मला योगाश्रमावर लवकर जायचं, फिया आणायच्या. चल दूध आण. तू दूध गेलं खड्ड्यात, मी नाही जात. तू दूध खड्ड्यात जाऊन चालणार नाही, मला दूध लागतं. उठ. तेव्हा पाहिजे तर असं करूया, आपण दोघं मिळून दूध आणूया. बस मी तसा परस्पर योगाश्रमावर जाईल. बघ बंड्या, मी त्या दूध केंद्राच्या जवळपास सुद्धा फिरणार नाही. कोपऱ्यावर उभं राहील, तिथं तुला बाटली आणून द्यायला लागेल. काय झालं? याच्या पुढे मी येणार नाही, तू बाटली घेऊन ये. बर बाबा, बाटली मी घेऊन येतो, पण ह्याच्या पुढे तू जायचं नाही. इथेच थांब, आलो मी बाटली घेऊन. नाही रे मदन, नको रे, मला तिचं तोंड सुद्धा पाहिजे इच्छा नाही. मदन बघ ना, कोण आहे ती? नको. अरे नको रे, काय तू म्हणतोस? ती हिडिंबा नाहीये. तू परवा सांगत होतास ना, तीच पोरगी असेल. बघ 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 तरी तुला. आणि बाटली इकडे. तू पण योगाश्रमात. इकडे 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 ये चिरंजीव. अहो तिथं फुकट वाटप केंद्र नाही, हे पैसे घ्या. चला जा. असं कसं चालेल? असं कसं चालेल? एखादी तरी बाटली द्या घेऊ. अर्धी चालेल मला. पाव सुद्धा नाही, समजलं? एक्सक्यूज मी. काय? ते आपलं हे काय म्हणतो तुम्ही? हा, मला वाटतं आपण कुठेतरी भेटलेलो. वेळच नाही. नाही तुम्हाला आठवत नाहीये, पण मला पक्का आठवत ना. काय होतं? हे जमलं होते काय आठवलं? काय? आपण दोघं डेक्कन क्वीन मध्ये भेटलेलो. डेक्कन क्वीन? हे हे पहा मिस्टर, मी अजूनही एकदाही डेक्कन क्वीन मध्ये बसलेली नाहीये. एक्झॅक्टली, मी तेच म्हणतो. फार गर्दी होती, आपण उभे होतो. हात मागे घ्या. काहीतरी फसगत झालेली दिसते. हो, काय? तुमचा रुमाल इथं पडलाय. रुमाल? ठीक आहे, तुमचाच आहे मला. माझा? तिकडे पडला होता. हा पहा, माझा रुमाल माझ्याजवळ सुरक्षित आहे. आणि काय मिस्टर, तो जेंट्सचा रुमाल आहे, तुम्हाला दिसत नाही? हे दिसतं ना, पण मी काय म्हणलो, हल्ली स्त्री पुरुषांच्या यांच्यात काय कपडे रुमाल याच्यात फारसा फरक राहिला कुठं, खरं की नाही? मला माहित नाही. मी काय म्हणत होतो, आपण राहता कुठं? पत्ता हवा?
लिहून घेता की तोंडी सांगू? कसं आहे लक्षात राहील? लक्षात राहील. मायका, थर्डगेट पोलीस स्टेशन, समजलं? अरे हम तो तेरे आशिक है सदियों पुराने, चाहे तू माने चाहे न माने. इधर साइकिल उतरिया छोड़ दो आंचल काय. हाँ काय रे बिटिया, हम तो तेरे आशिक है. अरे पार्ट्या ओट पेळे तर दूध निघाल रे. मरबत सुत्रे तुमच्या. होय सांगू तुमच्या वडिला. नाही नाही चुकलं, पुन्हा नाही करणार. हा चला चालेल चला चला. राम राम राम. या हिंदी सिनेमामुळे या तरुण पिढीचं काय वाटतं होणार देवाला ठाऊक. तेरा तीर लागे पीर दिल के आर पार है, जाने किसकी जीत है ये, जाने किसकी हार है. तेरा तीर लागे पीर दिल के आर पार है. अरे पार अगदी तीरापर्यंत येऊन पोचलाय. काय भागले तीरापर्यंत? अरे तीर आर पार गेलाय. म्हणजे काय? अरे वा 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 वा. तिने प्रेझेंट दिला वाटतं रुमाल. नाही, रस्त्यात पडला होता तो, तिच्या नकळत मी उचलला. निघत ते विचारला. मला वाटलं तिने खुश होऊन तुला प्रेझेंट दिला की काय. तरी सुद्धा बंड्या आपलं 50% काम झालेलं आहे. कसं काय? अरे या सुताला आता स्वर्गाला पोहोचणार आहे. स्वर्गात जा नाही तर नरकात जा. मला प्यायचा चहा. अरे 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 दूध कुठे घेतलं? त्याचं काय झालं ते गाईनं दूध दिलं नाही काय? हा. अरे म्हणजे काय, गाय नवीन आहे ना, आणि त्यातून बुजरी सारखी लाथा मारते रे. घालायचंच. काही काही गायी अशाच असतात, अजिबात अंगाला हात लावू देत नाहीत. तरी पण बंड्या आपण हटणार नाही. नको पाणी मारत राहणार. शाबास. पण हे लाथा खाऊ नको, लांबनं पाणी मार. तेरा तीर लागे पीर दिल के